या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे बंधू आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। एकीकडे नागपूरमध्ये अमित ठाकरे यांचा दौरा आहे, तर तिथं कोकणात आदित्य ठाकरे पोहोचले आहेत। पेणमधल्या डोलवी या ठिकाणी आदित्य ठाकरे हे दाखल झाले। आदित्य ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाणार आहे। तर अमित ठाकरे आजपासून 2 दिवस नागपुरात असतील। आज संध्याकाळी नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या परिवाराची सुद्धा अमित ठाकरे भेट घेतील। आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत। पेणमधल्या डोलवी इथं आदित्य ठाकरेंचं आगमन आहे। मुंबई गोवा महामार्गाची देखील आदित्य ठाकरे यांनी पाहणी केलेली आहे। महामार्गाच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। आदित्य ठाकरे आज 1 दिवसाच्या रायगड दौऱ्यावरती आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकता या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा दौरा रायगडचा सुरू झालेला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती स्वतः ते आता पाहणी करत निघालेले आहेत। खारपाड्यानंतर वाशी नाक्यावरती त्यांचं शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आलं। त्यानंतर डोलवी या ठिकाणी काही ग्रामस्थांनी रस्त्याबाबत असलेल्या प्रश्न हे त्यांच्यासमोर मांडले। आता सध्या जर आपण पाहिलं तर नागोठणेचा जो फ्लाय पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, तो त्याची पाहणी आता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसते। अर्थातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 17 वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे। या मार्गाची नेमकी आता परिस्थिती काय आहे? आता गणेश उत्सव तोंडावरती आलेला आहे। याच मार्गावरना गणेश भक्त कोकणातले चाकरमानी यांची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होणार आहे। या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यानंतर आता ते माध्यमांजवळ काय बोलणार आहेत किंवा या रस्त्याच्या बाबतीत कशा पद्धतीने समाचार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।